झालं? येस. बघू. तुमच्या बरोबरचा आपल्या खोलीत घालवलेला वेळ मला हवाय. हे काय लिहिलंय तुम्ही? तुम्हीच मला म्हणालात ना, तुला तुझ्या आयुष्यात जे काही हवंय ते लिही. मला माझ्या आयुष्यात हेच हवंय आणि आयुष्यभर हवंय. काय बोलू मी यावर? खरं तर नवऱ्याने मुभा दिले म्हटल्यावर बायकोने काय काय लिहिलं असतं? भारत फिरायचंय, फॉरेनची ट्रिप हवी आहे, आयफीएल टॉवर बघायचंय किंवा हिऱ्याचे सोन्याचे दागिने घ्यायचे. पण तुम्ही फक्त माझा वेळ मागितला. माझ्याकडे माझा खरा हिरा असताना माझा दुसऱ्या कुठल्या दागिन्यात जीव अडकेल का हो? मला तुम्ही आणि तुमचा सहवास मिळाला तरी बस. दुसरं काही नको आहे मला. प्रीती, मी ना खरंच खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी बायको मिळाली. एवढा लकी माणूस माझा नवरा आहे म्हणजे मी किती लकी असेल. हे गोड गोड बोलणं होत राहील. तुम्ही फ्रेश व्हा, चेंज करून घ्या. कपडे किती मळलेत, काय लावलंय? राहू दे ना. नाही राहू दे ना. तुम्ही पण ना. ऐका ना, काय? ते सांगायचंच राहिलं. मी रूम मध्ये नव्हते ना तेव्हा दीप आला होता. तुम्ही नसताना इथे आला होता का? हो, तो मला म्हणाला की त्याने 50,000 रुपये घेतलेत आणि तुम्हाला सांगायला सांगितलंय. ओके ओके, ठीक आहे. मला हे खरंच खूप आवडलंय. काय? म्हणजे दीप असा परस्पर आला, त्याने पैसे घेतले, त्याने मला सांगितलं तुम्हाला सांगायला. आणि आत्ता जेव्हा मी तुम्हाला सांगतेय, तुम्ही इतकं कॅज्युअली घेतलं, मला खरंच खूप आवडलं. म्हणजे एकदम हक्काने घेतलं त्याने आणि मला ना माझ्या घरची आठवण आली. म्हणजे हे पण माझंच घर आहे, पण आमच्या घरी सुद्धा आम्ही एकमेकींच्या गोष्टी वापरायचो. त्यात एक प्रेम आहे, हक्क आहे, माया आहे. हे सगळं बघून मला खूप छान वाटलं. आमच्याकडे सुद्धा असंच होतं ना. आणि मला तुमचं खूप कौतुक वाटतं. लग्नानंतर सुद्धा तुमचा बॉन्ड तसाच आहे, काहीच बदललं नाही. म्हणून तर तो असा बिंदास्त येऊन पैसे घेऊन गेला. विश्वास आहे हो, आणि आमच्यासाठी रोजच आहे. पण ना मला तुमचं जास्त कौतुक वाटलं. माझं कौतुक? हां. का? अहो, हे सगळं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केलं. अहो काही काय बोलताय? सख्खा भाऊ आहे तुमचा तो. मला काय प्रॉब्लेम असणार आहे त्याने पैसे घेतले तर? हो, असा समजूतदारपणा प्रत्येकाकडे नसतो. त्यामुळे ना गैरसमज असणं खूप वाईट आहे. गैरसमज वाढत गेले ना किंवा निर्माण झाले तर घरातली माणसं दुरावतात, नाती तुटतात, खरं सगळं असं डिस्टर्ब होऊन जातं. म्हणून मला तुमचं जास्त कौतुक वाटतं की तुम्ही एवढा समजूतदारपणा दाखवतात प्रत्येक वेळी. आणि मला खात्री आहे की तुम्ही ना आपलं घर आणखी जवळ आणाल, आपल्या घरातली नाती आणखी घट्ट कराल. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. थँक्यू. पुरे झालं कौतुक माझं. तुम्ही चेंज करून घ्या, मी कॉफी आणते. डबा खाल्लाय ना? नाही, तुम्ही कुठे दिला डब्बा मला? अहो, त्यामुळे माझी इच्छाच झाली नाही डबा खायची. तुम्हाला जर मला उपाशी ठेवायचं असेल ना तर मला डबा देत जाऊ नका तुम्ही. काही बोलता तुम्ही. तुम्ही चेंज करून घ्या, मी पटकन काहीतरी खायला आणते. ठीक आहे, चल असं तसं मी बघतो. बरं. कुठे गेले असतील पैसे? प्रीती तर म्हणाले की दीपने 50,000 रुपये घेतलेत. मग 50,000 शिल्लक असायला हवेत. पण मी 50,000च ठेवले नव्हते ना मी. नाही, पण मी 1,00,000च ठेवले होते. पण मी पण कुठे खर्च केल्याचं मला आठवत नाहीये. आणखी काय होते मला कळत नाही आजकाल, मला लक्षातच राहत नाहीये. यांच्या कपाटात ठेवले नसतील ना? बघूया.
माझ्या कपाटात काय करताय तुम्ही? म्हणजे काय अहो, ते बघताय? बाकीचे 50,000 कुठे आहेत ते शोधतोय. बाकीचे 50,000 म्हणजे? हा म्हणजे तुम्ही म्हणालात ना की दीपने 50,000 रुपये घेतलेत. हं. मग मी लॉकरमध्ये मी 1,00,000 रुपये ठेवले होते, मग 50,000 शिल्लक असायला हवेत ना, तेच शोधतोय. अच्छा. अहो पण माझ्या कपाटात कसं असेल? तुम्ही ठेवले असते तर मला सांगितलं असतं ना, किंवा मला दिसले असते. ते पण आहेच. कुठे ठेवले मी पैसे? अहो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही बघा, मला काही अहो, प्रॉब्लेम शंका वगैरे नाही. नाही. मुळात मला आठवत नाहीत की मी ते पैसे कुठे ठेवलेत, म्हणून मी जस्ट बघत होतो, बाकी काही नाही. आणि काय झालंय, मी ते पैसे आहेत ना ते दुकानातून घेतलेत. अच्छा. आठवतच नाहीये मी कुठे ठेवले. ऐका ना, तुम्ही ना खूप विचार करताय. अहो ऐका माझं, सकाळी उठलात की दीपकडे जा, त्याच्याशी बोला, त्याला विचारा त्याने 1,00,000 रुपये घेतलेत का. नाही म्हणजे गडबडीत होता ना तो, म्हणून कदाचित म्हणाला असेल 50,000 रुपये. आणि बोलल्यावरती तर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील ना. आता तुम्ही असं टेन्शन नका घेऊ. कुठे होता तुम्ही इतके दिवस? म्हणजे नाही म्हणजे मला तुम्ही आधी का नाही भेटलं? माझं लाईफ जरा आधीच सॉर्टेड झालं असतं ना. काय? पण खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य खूप सोपं झालं. खरं तरी माझ्या लक्षातच झालं नाही की दीपनेच पैसे घेतले असतील आणि तो सांगायचं विसरला असेल. थँक्यू. मी तर ग्रेट आहेच, पण तू मूर्ख आहेस. अरे हाताला लागलेले पैसे तुझ्या. पण माझं नशीब चांगलं होतं म्हणून ती पैशांची पिशवी तू बघितली नाहीस. थँक्स विराज, एवढा भोळसट असण्यासाठी. अजून पण माझ्याकडे पैसे नाही जमा झालेत. आज काहीही करून त्या प्रभुदादांचे पैसे द्यावे लागणार, नाहीतर ते कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. काय करू, कुठून उभे करू एवढे पैसे? अहो अहो हे काय केलं तुम्ही? माझे कपडे ओले झाले ना. ही सर्व्हिस आहे का तुमची? हे बघा, सॉरी सर, माझ्या कसला सॉरी? सर सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चुकून झालं तिच्याकडून. असं पुन्हा होणार नाही, खरंच नाही. सॉरी. ठीक आहे. वेटर चेंज करा आधी. चल ग. हे बघा, तुम्ही तिथे, मी पटकन आणून देते हे साफ करून तुम्हाला. ज्योती राहू दे, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तू ये इकडे. सर, सुनील ते सगळं पुसून घे लवकर. ज्योती काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? मला तू सिन्सिअर वाटतेस म्हणून मी तुला शांतपणे विचारतोय. काही असेल तर प्लीज मला सांग. सर मला पैशांची खूप गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला नाही सांगू शकत मी कोणत्या फेजने जाते, पण या गोष्टीचं मला भांडवल नाही करायचं. हे माझ्याकडनं चुकीचंच घडलं, याचं समर्थन नाही करते मी. पण माझी एक रिक्वेस्ट आहे सर, तुम्ही मला माझ्या पगारातले काही पैसे ॲडव्हान्स आत्ता दिलेत तर चालेल का तुम्हाला? मला खरंच खूप गरज होती. खरं तर मी पैसे तुला दिले असते, पण तू कालच इकडे जॉईन झाली आहेस. अशा वेळेस पैसे देणं आमच्याच काय कोणाच्याच पॉलिसीमध्ये बसत नाही. हे बघ, काल एवढा रश असून सुद्धा तू सगळं व्यवस्थितपणे मॅनेज केलंस. आमचे पण काही नियम असतात, त्यामुळे एकंदरीतच हे सगळं अवघड वाटतंय. हे बघ, तुला जॉईन करून जर 1 महिना इथे झाला असता ना तर मी काहीतरी प्रयत्न करू शकलो असतो, पण आता हे सगळं मला अशक्य वाटतंय. सॉरी. नाही सर, ठीक आहे, मी समजू शकते. थँक्यू.